नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 16 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय प्रोसेस आहे, तर 16 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये लागले, तर किती वाजतापर्यंत तुमचं फिजिकल होणार आहे. यामध्ये जे आहे बॅच जे आहे या ठिकाणी आहे सकाळी 5 वाजताची आहे, सकाळी 7 वाजताची आहे, सकाळी 9 वाजताची आहे, सकाळी 11 वाजताची आणि त्यानंतर दुपारी 2 वाजताची बॅच आहे. आणि तुम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये लागले, किती वाजता तर तुम्ही रांगेमध्ये लागले, तर किती वाजेपर्यंत तुमचा फिजिकल होणार आहे आणि आज एका दिवशी किती मुलं आले होते ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि मुलांना किती या ठिकाणी त्रास होत आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे होत आहे, स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे, उंची वगैरे किती लागत आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की 16 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोच आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजसुद्धा जवळपास 9000 मुलं या ठिकाणी ग्राउंडवर आलेले होते. आणि आज काय झालं की ज्यांचा जो रिपोर्टिंग टाईम होता, आता ज्या विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाईम 2चा होता दुपारचा, ज्यांचा 2 वाजताचा रिपोर्टिंग टाईम होता, तर ते मुलं सकाळी 5 वाजता तिथं रांगेमध्ये लागले होते. तर पोलिसांनी त्यांना जे बाजूला केलं, त्यांना म्हटलं की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही या, असं त्यांना म्हटलं. आणि जे सकाळी ज्या बॅच होते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, सकाळी 5ची बॅच, सकाळी 7ची बॅच, सकाळी 9ची बॅच, सकाळी 11ची बॅच ह्या मिक्स होत्या. म्हणजे सकाळी ह्या चारही बॅच या ठिकाणी मिक्स होत्या. म्हणजे कोणत्या बॅचचे मुलं त्या बॅचमध्ये घुसलेले होते. तर सर्वात अगोदर गेटच्या बाहेर त्या ठिकाणी रांग लागत आहे. जवळपास 500 ते 500 पुरायची, 500,000 पुरायची ते तिथं रांग लागत आहे गेटच्या अंदर घ्यायच्या अगोदरची. ठीक आहे. आणि सर्वात अगोदर ते गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस एकदम फास्टमध्ये ते मुलांना घेता अंदर आणि 10-10 जवळपास तिथं 100 किंवा 50-50चे एका रांगेनं मुलांना बसून ठेवलं जातं. आणि तिथं ते आधार कार्ड वगैरे चेक करत आहे, हॉल तिकीट वगैरे चेक करत आहे. आणि एवढं पण चेक नाही करत आहे. आणि तिथं ते मुलांना पोलिसवाल्यांनी तिथं सूचना दिल्या की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल, औषध वगैरे, बाम वगैरे, झेंडू बाम वगैरे, त्याचबरोबर इलेक्ट्रिक पावडर, त्याचबरोबर काही गोळ्या वगैरे, तर ते आताच तुम्ही काढून घ्या. कारण की सोमवार ते चेक होणार आहे आणि तुम्हाला ते सगळं काढावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही अपात्र घेणार आहे असे ते म्हणत आहे. जरी तुमच्या बॅगेत सापडलं सोमवार इंजेक्शन वगैरे, तर ते काही म्हणत नाही. फक्त ते आपल्याला म्हणते की बा आम्ही अपात्र करणार आहे, कारण की त्यांनासुद्धा रिस्क आहे या ठिकाणी. तर ते जे असेच म्हणत आहे की बा आम्ही तुम्हाला अपात्र करणार आहे, म्हणून म्हणजे तुम्ही लवकरात लवकर काढलं पाहिजे, त्यामुळे ते म्हणत आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांना समोर तिथं पाठवलं आणि आणखीन तिथं मुलांना त्या ठिकाणी एक टेंट टाकलेला होता पांढऱ्या कलरचा. आणि तिथं जवळपास 15 ते 20 लाईन लागलं तिथं. आणि त्या 100-100च्या लाईना होत्या. तर एका धनाला त्या ठिकाणी एका धनाची बॅग तिथं चेक केली त्यांनी. तर सर्वात अगोदर एका धनाची बॅग चेक केल्या जात आहे आणि बॅगसुद्धा पूर्ण चेक केल्या जात आहे. पूर्ण बॅग ते चेक करत आहे आपली, जेवढंसुद्धा आपल्या बॅगेमध्ये सामान असेल तर सर्व सामान ते चेक करत आहे. काही आपल्या बॅगेमध्ये इंजेक्शन वगैरे आहे काय, काही असेल का गोळ्या वगैरे आहे काय, तर जे हे काही पण तिथं झेंडू बाम वगैरे काही पण दिसलं आपल्या बॅगेमध्ये तर ते काढून टाकते. तर त्यामुळे जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवायला तिथं उभं राहतं. तर मी तुम्हाला सांगतो, इथं 2 ते 3 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. म्हणजे मुलं तिथं 2 ते 3 घंटे उभे राहत आहे. आणि आज सकाळी थोडंसं पाणीसुद्धा आलं होतं, जवळपास 9 वाजता थोडंसं पाणी आलं होतं, पाऊस आला होता, तरीसुद्धा ते मुलं रांगेमध्ये लागलेले होते. ठीक आहे. आणि पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे. सकाळी पाऊससुद्धा आला होता, तरीसुद्धा रनिंग या ठिकाणी चालू होती. आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय झालं की आणखीन मुलांना त्यांनी सोमवार पाठवलं. तर सोमवार एक मोठा टेंट टाकलेला होता आणि तिथं सर्वांच्या बॅगा तिथं ठेवायला लावल्या. आणि स्टार्टिंगला ते म्हणते आधार कार्ड नंबर आपल्या हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला लिहायला लावत आहे. ठीक आहे. आणि तिथं फक्त नंतर ते तिथं अनाऊन्समेंट करते की बा फक्त तुम्हाला डॉक्युमेंट कोणतेच लागत नाही, फक्त तुम्हाला हॉल तिकीट लागते, इथं 2 फोटो लागते आणि हॉल तिकीटच्या मागं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून द्या. बस ह्या एवढ्याच डॉक्युमेंटवर तुमचं होऊन जात. त्या ठिकाणी जास्त डॉक्युमेंट लागत नाही आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर बॅगा वगैरे तिथं ठेवल्यानंतर आणखीन एक रांगेनं मुलांना तिथं नेते आणि तिथं आणखीन मुलं बसून ठेवल्या जातात. म्हणजे जवळपास 1000 500 मुलं त्या हॉलमध्ये बसून ठेवल्या जात आहे. तर एक मुलांना असं रांगेमधून उचलत आहे आणि त्यांच्या हॉल तिकीटवर ते शिक्का वगैरे देत आहे. तर ठीक आहे. आणि फोटो वगैरे ते चिपकायला लावता, आपली साईन वगैरे ते घेतात. आणि हे झाल्यानंतर आणखीन
आणि तिथं बसायच्या वेळेस सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. ते झाल्यानंतर आणखीन मुलांना पुढं ते पाठवते आणि तिथं सुद्धा आणखीन 2 ते 3 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे, 2 घंटे. तर ते झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की हाईटसाठी नेते ते. तर हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होत आहे, शाळेमध्ये सुद्धा भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होत आहे. तर काय होतं की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी म्हणजे ते डिजिटल मशीन त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिले तर तिथं सर्व त्या मशीनमध्ये कळते की आपली हाईट किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे. तर सर्व ते मशीनमध्ये दाखवते. तर सर्व डिटेल ते त्या मशीनमध्ये दाखवत आहे. तर डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तर भरपूर मुले उंचीमध्ये कटत आहे, काही मुलं छातीमध्ये सुद्धा कटत आहे, काही मुलांची छातीसुद्धा या ठिकाणी बसत नाही आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला कॅमेरामध्ये ते पाहायला लावत आहे, आणखीन आपली त्या ठिकाणी सिग्नेचर वगैरे घेत आहे. आणि ते झाल्यानंतर आणखीन आपल्याला समोर ते पाठवते आणि तिथं बसून ठेवते मुलांना चेस्ट नंबरसाठी. तर चेस्ट नंबरसाठी जवळपास तिथं 2 ते 3 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे, 2-3 घंटे. आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे आणि आपल्या दोन्ही पायाला ते चिप देत आहे. तर चिप दिल्यानंतर ते चिप स्कॅनिंग करत आहे, दोन्ही आपल्या दोन्ही पायाला ते चिप देता लावून आणि ते स्कॅनिंग करत आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की कॉम्प्युटरमध्ये आपलं व्हेरिफिकेशन होते, आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत आहे. हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला समोर ते पाठवते आणि तिथंच जे आपलं नाव घेते, आपलं प्रत्येकाचे नाव घेते ज्यांनी ते व्हेरिफिकेशन केलं. आणि ते जवळपास 50-50चे बॅच आहे ते बनवत आहे तिथं. आणि तिथंच एक हे देते काय एक इंचार्ज राहते तो म्हणजे एका पोलिसाजवळ जवळपास 50 मुलं ते पाठवते आणि ते लक्षात ठेवावं लागते आपल्याला नंबर, त्यांचा नंबर किती आहे. ठीक आहे. जसं 80 झालं, 70 झालं असे त्यांचे नंबर राहते पोलीसवाल्यांचे. तर त्याच गँगमध्ये आपल्याला राहावं लागते, 50 जणांची गँग राहते. आणि ते झाल्यानंतर मुलांना मग ते इव्हेंटसाठी नेते. तर पहिला जो इव्हेंट आज होता तो होता 100 मीटर पहिला इव्हेंट घेतला, दुसरा इव्हेंट त्यांनी 1600 मीटर रनिंग घेतला आणि तिसरा इव्हेंट त्यांनी गोळाफेक घेतला. पहिला इव्हेंट 100 मीटर झाल्यानंतर 100 मीटरला 4-4 मुलं सोडत आहे. 100 मीटर झाल्यानंतर 5 ते 10 मिनटाचा 5 मिनटाचा ब्रेक भेटत आहे. 5 मिनटानंतर 1600 मीटर चालू होत आहे आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला 10-15 मिनटाचा ब्रेक भेटत आहे, म्हणजे 5-10 मिनटाचा ब्रेक त्या ठिकाणी भेटत आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी होतं आहे गोळाफेकला या ठिकाणी 3 चान्स आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होत आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एक सांगतो की या ठिकाणी जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जातं. तर तुमचं जेव्हासुद्धा ग्राउंड असेल तर तुम्ही फळ वगैरे ग्राउंडच्या अंदर न्या, फळ वगैरे आपण अंदर नेऊ शकतो, बाकी काही नेऊ शकत नाही. जे मुलं सकाळी 9 वाजता 10 वाजता जे मुलं गेले सकाळी तर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना जास्त वेळ लागत आहे या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर यायला. ठीक आहे. आणि जे मुलं सकाळी गेले एकदम तुम्ही जेवढ्या सकाळी जाणार आहे तेवढ्या लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे, कारण की मुलं तिथं रात्रीपासून झोपलेले राहते, 2 वाजतापासून मुलं झोपले राहते तिथं रांगेमध्ये. तर सर्वात अगोदर मुलांना 5 वाजता अंदर एंट्री दिला जातं आणि जे सगळ्यात समोर रांगेमध्ये लागले तर त्याचं ग्राउंड लवकर होतं, म्हणजे लवकर एकदम फास्टमध्ये त्यांचा ग्राउंड होता. जे सर्वात समोर आहे त्यांचं 1-2 घंट्यामध्येच त्यांचं पूर्ण ग्राउंड होत आहे. आणि जे मुलं एकदम लेट लागले 8 वाजता 9 वाजता 10 वाजता तर त्यांचं ग्राउंड थोडं लेट होत आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवत आहे, जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी थांबून ठेवलं जातं. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं 16 ऑगस्टचं. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.